छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही राम आणि हनुमानाचं मंदिर का बांधलं नाही हे सत्य जाणून घेतल्यावर इतिहासाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कायमचा बदलेल। आपण नेहमी ऐकतो छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, पण या हिंदू धर्मामध्ये 4 वेगळे पंथ आहेत हे किती जणांना माहीत आहे? आणि महाराज नक्की कोणत्या पंथाचे होते हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा इतिहासातील अनेक गोष्टी आपोआप उलगडतील। हिंदू धर्मामध्ये 4 प्रमुख पंथ आहेत। पहिला शैव पंथ, या पंथातील लोक भगवान शिवशंकराची उपासना करतात। दुसरा शाक्त पंथ, या पंथातील लोक आदिशक्तीची देवीची उपासना करतात। तिसरा वैष्णव पंथ, या पंथातील लोक भगवान विष्णू आणि त्यांचे अवतार राम आणि कृष्ण यांची पूजा करतात। आणि चौथा स्मार्त पंथ। आता प्रश्न हा आहे, यापैकी छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या पंथाचे होते? महाराज प्रामुख्याने शैव आणि शाक्त पंथाचे उपासक होते आणि याचा पुरावा आपल्याला त्यांनी बांधलेल्या प्रत्येक मंदिरात मिळतो। प्रतापगडावर त्यांनी भवानी मातेचं मंदिर उभारलं, रायगडावर जगदीश्वराचं म्हणजे शिवाचं मंदिर बांधलं, सिंधुदुर्गावरही शिव मंदिर आहे। हा योगायोग नाही, हे महाराजांच्या श्रद्धेचं प्रतिबिंब आहे। आता इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो। महाराष्ट्रातील काही गडकिल्ल्यांवर आपल्याला राम आणि हनुमानाची मंदिरे दिसतात, पण ती शिवाजी महाराजांनी बांधलेली नाहीत। रामशेज आणि सज्जनगड या 2 किल्ल्यांवर रामाची मंदिरे आहेत, पण ती महाराजांच्या आधीपासूनची आहेत किंवा नंतरच्या काळातील आहेत। गडकिल्ल्यांवर हनुमानाची ठाणी आहेत, बुरुजांवर हनुमान आहे, पण कुठेही हनुमानाचं भव्य मंदिर महाराजांनी बांधलेलं नाही। जी हनुमान मंदिरे आहेत ती एकतर महाराजांच्या पूर्व काळातील आहेत किंवा नंतर पेशव्यांनी बांधलेली आहेत। का? कारण पेशवे वैष्णवपंथीय होते, त्यांनी राम आणि हनुमानाचा जास्त पुरस्कार केला। गुप्त काळातही वैष्णव पंथाचा प्रभाव होता। त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश राम मंदिरे गुप्त काळातील किंवा पेशवे काळातील आहेत। भोसले घराणे मूळचे शैव होते। महाराजांच्या देव्हाऱ्यांमध्ये रामाची पूजा होत नव्हती। रामनवमी त्या काळी फक्त वैष्णवपंथीय साजरी करत असत आणि हाच वारसा छत्रपती संभाजी महाराजांनी पुढे चालवला। त्यांनीही शैव आणि शाक्त पंथाचाच पुरस्कार केला। म्हणजे महाराजांच्या प्रत्येक मंदिरामागे, प्रत्येक किल्ल्यामागे एक सांस्कृतिक आणि धार्मिक विचार होता। ते केवळ राजे नव्हते, ते एका विशिष्ट परंपरेचे, एका विशिष्ट श्रद्धेचे जिवंत प्रतीक होते। आता विचार करा, इतिहासातील किती गोष्टी आपल्याला नीट माहीत नाहीत, किती सत्य अजून दडलेलं आहे हे जाणून घ्यायचं असेल तर हे चॅनल फॉलो करा, कारण श्री शिवरायवर आपण इतिहास फक्त सांगत नाही, इतिहास उलगडतो। जय भवानी, जय शिवाजी।